नमस्कार शेतकरी बंधूंनो. भारत सरकारचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही खूप दिवसांपासून रखडलेला असून हा उपक्रम लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी फेब्रुवारी 2019मध्ये सुरू करण्यात आलेलं होतं. परंतु ही योजना कृषी क्षेत्रावर सरकारचे लक्ष केंद्रित करते आणि शेतकऱ्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी याची वचनबद्धता अधोरेखित करत आहे. मित्रांनो, यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये ही योजना कधीपर्यंत येईल याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि ती कोणाला भेटेल किंवा कोणाला भेटणार आहे, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. शेतकऱ्यांनो, हा लाभार्थी यादीत ज्याचे नाव कसे तपासू शकता किंवा अर्जाची स्थिती कशी तपासू शकता याबद्दलही आपण यामध्ये माहिती घेणार आहोत. आम्ही हे देखील जोडले आहे की एखादी व्यक्ती ज्यांच्या लाभाची रक्कम मिळवण्यासाठी वेळेवर KYC कशी पूर्ण करू शकते. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तर सरकारने अद्याप तारखेचा निर्णय घेतलेला नाही, तरी पण असं सांगितलं जातं की पुढील हप्ता म्हणजे 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत हा हप्ता वितरित केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर या योजनेमध्ये 6,000 रुपये प्रत्येकाला भेटत असतात. मागील हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 रोजी दिला होता. तर याची प्रकाशनची तारीख येत आहे 28 फेब्रुवारी 2024मध्ये. याच्या संकेतस्थळावरती जाऊन आपण अधिक माहिती घेऊ शकता pmkisan.government.in वरती. PM किसान योजना ही भारत सरकारच्या कृषी क्षेत्राला आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देऊन योजनेचा उद्देश कृषी समुदायाला, विशेषतः लहान आणि सीमांत जमीनधारकांना भेडसावणारा आर्थिक भार कमी करणे व त्यांचे सकारात्मक परिणाम दिसून आले असले तरी ओळख सुधारण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची सतत प्रयत्न करणे अशी आहे. तर यामध्ये योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षी 6,000 रुपयेचा लाभ भेटतो. तर ही रक्कम दर 4 महिन्यांनी प्रत्येकी 2,000 रुपयेच्या 3 हप्त्यांनी दिली जाते. तर ही योजना देशातील सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना कव्हर करण्यासाठी ही केलेली आहे. तर त्यांच्या जमिनीचा आकार विचारात न घेता काही अपवाद तसेच संस्थात्मक जमीनधारक आणि उच्च उत्पन्न दर्जाच्या व्यक्ती थेट लाभ घेण्यासाठी याकरता बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. तसेच वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित होते. ही योजना लहान आणि सीमांत शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देऊन भारतातील सर्व भाग व्यापून देशभरात लागू केलेली आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य म्हणून ही एक घरगुती खर्चाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य प्रदान केले गेलेले आहे. तर शेतकरी बंधूंनो, थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेत निधी टिकवून या योजनेचा ग्रामीण उपयोग आणि आर्थिक क्रियाकलापांवरती सकारात्मक परिणाम होतो. तसेच याकरता अनेक प्रकारांमध्ये कालबाह्य किंवा अस्पष्ट जमीन मालकीच्या नोंदणी, लाभार्थी ओळखण्याची प्रक्रिया गुंतागुंतीत करू शकतात. याकरता KYC होणं अति महत्त्वाचं आहे. आणि यामध्ये उच्च उत्पन्न मिळणाऱ्यांच्या काही श्रेणींना योजनेतून वगळण्यात आलेले आहे. संस्थात्मक जमीनधारक तसेच शेतकरी कुटुंब ज्यामध्ये 1 किंवा अधिक सदस्य आहेत. तसेच विद्यमान आणि माजी मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा किंवा अशा काही विविध प्रकारच्या राजकारणांमधील तसेच महानगरपालिकांमध्ये व निवृत्त किंवा निवृत्ती वेतनधारक त्यांचे मासिक पेन्शन 10,000 किंवा त्याहून अधिक आहे. ज्या व्यक्तींना मागील मूल्यांकन वर्षात आयकर भरला असेल यांना ही भेटली जात नाही. तसेच मित्रांनो, PM किसान ही योजनेची 16वा हप्ता आहे आणि हा हप्ता योजनेच्या 16व्या हप्त्याचे प्रकाशन फेब्रुवारी ते मार्च 2024च्या दरम्यान करण्यात येणार असल्याचं सांगितलं जाते. तसेच ही जास्तीत जास्त 28 तारखेच्या आसपास किंवा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत ही हप्ता देण्यात येणार असल्याचं सांगितलं जाते. तर यामध्ये अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि शेतकरी कॉर्नर विभाग
आणि यावरती तुमची जी काय असेल ती तपशील तसेच खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा, सबमिट करा आणि तुम्ही तुमची स्थिती पाहू शकता. तपशील सबमिट करण्यासाठी डेटा बटनावरती क्लिक करा आणि तुमची PM किसान स्थिती तुमच्या पेमेंटच्या स्थितीसह स्क्रीनवर प्रदर्शित होईल.